Cancer Healer Center, a new beginning. नाशिक इगतपुरी आणि अमरावतीच्या मेळघाटमध्ये भीषण पाणी टंचाई, हंडाभर पाण्यासाठी संघर्ष, विहिरीत उतरून पाणी भरण्याची महिलांवर वेळ, नळ पाणी पुरवठा योजनेची मागणी. महाराष्ट्रावर सध्या पाणी टंचाईचं महासंकट, विहिरींनी तळ गाठल्यामुळे पाण्यासाठी अनेक कोस पायपीट करण्याची वेळ. 16 जिल्ह्यांमधील अनेक गावात 478 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. पाणी टंचाईच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार, पाणी टंचाई दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. मराठी भाषा अनिवार्यच, पण हिंदी लादण्याचा प्रयत्न होतोय असं म्हणणं चुकीचं. आश्चर्य वाटतं की हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध, इंग्रजीचे मात्र गोडवे गाता, फडणवीसांची टीका. डॉक्टर सुश्रुत घैसास याच्यावरील हलगर्जीपणाच्या ठपक्याला इंडियन मेडिकल असोसिएशनचा विरोध. रुग्णावर उपचारच केले नाही तर हलगर्जीपणाचा ठपका कसा? इंडियन मेडिकल असोसिएशनचा सवाल. पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांना पोलीस नोटीस पाठवणार. ससून रुग्णालयाच्या नव्यानं दिलेल्या अहवालात सुश्रुत घैसास यांच्यावर ठपका, गुन्हाही दाखल. पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी एकाही अहवालावर माझा विश्वास नाही, केवळ सत्यावर विश्वास, सुप्रिया सुळेंची टीका. शासनानंच नेमलेल्या राज्यभाषा सल्लागार समितीचा हिंदी सक्तीला विरोध. राज्यभाषा सल्लागार समितीचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, हिंदी सक्ती निर्णय मागे घेण्याची विनंती. छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडच्या तरुणीची आत्महत्या, आरोपी अभिषेक कदमची जामिनावर सुटका. 20 एप्रिल रोजी तरुणीचं लग्न होतं. बीडमधील पीडितेच्या आईचं उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र, मुलांच्या छेडछाडीनंतर आता मुलीनं गळफास घेऊन जीवन संपवलं, नराधामांना सुद्धा तेवढीच शिक्षा होणं अपेक्षित, पीडितेच्या आईची मागणी. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंचा 22 एप्रिलला भाजप प्रवेश, पक्ष पातळीवर इच्छा व्यक्त केल्या पण सकारात्मक निर्णय झाला नाही, थोपटेंची प्रतिक्रिया. सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी आज फैसला, आरोपी अभय कुरुंदकरला फाशी की जन्मठेप होणार याकडे लक्ष. कुरुंदकरसह साथीदार कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर सुद्धा दोषी. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट, तर मुंबईसह उपनगरातील अनेक भागात तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे. विदर्भात उष्णतेची लाट कायम, तर चंद्रपूरचं तापमान देशात सर्वोच्च, तर जगात 4थ्या क्रमांकावर चंद्रपुरात 44.6 अंश तापमानाची नोंद. दुपारच्या सुमारास शहरातील रस्ते निर्मनुष्य. बुलडाण्यामध्ये केसगळती पाठोपाठ आता नखगळतीचं सुद्धा संकट घडत. शेगाव तालुक्यातल्या नखगळतीची 56 प्रकरणं समोर, केंद्राकडून तपासणीसाठी पथक नियुक्त. जीबीएस आजार कोंबड्यांमुळेच, राष्ट्रीय विषाणू संस्थेचा प्राथमिक निष्कर्ष. पुणे पालिकेच्या जलशुद्धीकरण आणि क्लोरिनेशन या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, लवकरच अंतिम निष्कर्ष काढण्यात येणार. किरीट सोमय्या यांच्या कार्यालयामध्ये एक जण पिस्तूल घेऊन आला, सुरक्षा रक्षकानं पिस्तूल घेऊन आलेल्या व्यक्तीला रोखलं, मुलुंडच्या नवघर पोलिसात तक्रार दाखल. म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार, किमतीचे नवे सूत्र ठरवण्यासाठी आता त्रिसदस्यीय समितीची नेमणूक. समिती 3 महिन्यात उपाध्यक्षांकडे अहवाल सादर करणार. म्हाडाचं नुकसान न होता स्वस्त घर देण्याचा हा प्रयत्न. रोहित सूर्यकुमार यादवची विजयी खेळी, रोहितच्या 45 चेंडूंमध्ये 76 धावा करत नवा विक्रम. चेन्नईचा 9 विकेट्सनं पराभव. चेन्नईनं प्रथम फलंदाजी करत मुंबईला 177 धावांचं लक्ष्य दिलं होतं. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस पत्रकार परिषद घेणार. 21 ते 24 एप्रिल दरम्यान आता देशभरातल्या 57 शहरांमध्ये पत्रकार परिषद घेण्याच्या सूचना. कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओमप्रकाश यांची हत्या, तर मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. कुटुंबातील सदस्यानं हत्या केल्याचा संशय. भारत अमेरिकेतील प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारासाठीच्या वाटाघाटींना आता वेग, तर 23 एप्रिलपासून टॅरिफ कमी करण्यासाठी बैठका. पहिली 3 दिवसांची चर्चा वॉशिंग्टनमध्ये सुरू होणार. नक्षलवाद्यांकडून पुन्हा एकदा युद्धविरामाची विनवणी. नक्षलवाद्यांकडून शांती चर्चेसाठी केंद्र आणि छत्तीसगड सरकारला पुन्हा पत्र. माओवादी संघटनेचे सचिव भूपती यांनी सुद्धा शांती वार्ता व्हावी यासाठी प्रेस नोट केली जारी. Cancer Healer Center, a new beginning.